पाहत आहात एबीपी माझा. नमस्कार, ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनची सुरुवात करण्यापूर्वी एक नजर या तासाच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस. जरांगे आजपासून पाणीही प्राशन करणार नाहीत. न्यायमूर्ती शिंदे आणि जरांगेंमधल्या चर्चेला 40 तास झाले, पण सरकारकडून प्रतिसाद नाही. मराठा आरक्षण प्रश्नी तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी हालचाली. आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार. मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णयाची शक्यता. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडथळा होत असल्यास सरसकट शब्द काढून आरक्षण द्या. मनोज जरांगेंची मागणी. सरकारकडून केवळ वेळकाढूपणा सुरू असल्याचाही आरोप. जरांगेंच्या आंदोलनाला आजपासून ओबीसींचं जोरदार प्रत्युत्तर. भुजबळांनी मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली, तर जरांगेंच्या अंतरवालीमध्ये ओबीसी नेत्यांचं आजपासून आंदोलन. नागपुरातल्या साखळी उपोषणाचाही आजचा तिसरा दिवस. तेलंगणामध्ये आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली. मागासवर्गीयांना 42% आरक्षणाला विधानसभेची मंजुरी. तेलंगणात पंचायत राजमध्ये आरक्षणाचा टक्का 77% गेला. ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदी आणि शहबाज शरीफ पहिल्यांदाच समोरासमोर येणार. एससीओ परिषदेत स्वागत आणि ग्रुप फोटो दरम्यान एकाच व्यासपीठावर. मात्र मोदींनी शरीफ यांच्याशी बोलणं टाळलं. चीनमधल्या शांघाय सहकार परिषदेला सुरुवात. बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग यांच्यामध्ये हास्यविनोद आणि चर्चा. तीनही नेत्यांच्या देहबोलीवर जगभरातल्या जाणकारांची नजर. वीस लाख मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या एज्युकेट गर्ल्स संस्थेला मॅगसेसे पुरस्कार मिळाला. 17 वर्षात 30,000हून अधिक गावांमध्ये शिक्षणाची गंगा पोहोचवली. मॅगसेसे मिळवणारी भारतातली पहिली नॉन प्रॉफिट संस्था. लालबागच्या राजाच्या व्हीआयपी आणि नॉन व्हीआयपी दर्शनाविरोधात राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार. व्यवस्थेद्वारे इतर भक्तांचा अनादर होत असून मोजक्या लोकांनाच विशेष सवलत मिळत असल्याचा आरोप. मुंबईतल्या सर्वात श्रीमंत जीएसबी गणेश मंडळाच्या गणरायाचं आज विसर्जन. मंडळाकडे 69 किलो सोनं आणि 336 किलो चांदीची मालकी. 5 दिवस बसणाऱ्या बाप्पासाठी 474 कोटींचा विमा उतरवला होता. सोलापुरात घरातल्या गॅस सिलेंडरमधून गळती होऊन चिमुकल्या बहीण भावाचा मृत्यू. कुटुंबातल्या अन्य तिघांवर उपचार. झोपताना गॅस व्यवस्थित बंद केला नसल्यानं गळती झाली. बुलेटिनची सुरुवात करूया मराठा आरक्षणासंदर्भातल्या बातमीनं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे आणि आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. या आंदोलनासंदर्भात सरकारनं अद्याप तोडगा न काढल्यानं मनोज जरांगेंनी उपोषण आणखी कडक